शुभ दिवस. पित्ताशयातील खडे कमी करण्यासाठी घरगुती उपाय. यापैकी कुठलाही एक उपाय करा तुम्ही. जर पित्ताशयाचा खडा असेल तर कोणताही एक उपाय करा. तेव्हा पित्ताशयाचा खडा कमी करण्यासाठी हे उपाय पहा. 1. संत्र्याचा रस किंवा मोसंबीचा रस रोज सकाळी नियमितपणे उपाशीपोटी प्यायचा. चहा कॉफीवरून घ्यायचे नाही. संत्र्याचा रस किंवा मोसंबीचा रस रोज 1 ग्लास प्यायचा. नंबर 2. आहारामध्ये ताजी फळे, हिरव्या रंगाच्या भाज्या, बीन्स, ओट्स, तपकिरी तांदूळ यांचा समावेश करायचा. थोडक्यात काय तर फायबरयुक्त पदार्थ सेवन करायला काही हरकत नाही. नंबर 3. तळलेले, तेलकट आणि जंक फूड पूर्णपणे आहारातून बंद करायचे. जास्त फॅट्स असलेल्या दुग्धजन्य पदार्थाचे सेवन अजिबात करायचे नाही. हे सेवन कमी करा. जास्त फॅट्स असलेले दुग्धजन्य पदार्थाचे सेवन कमी केले पाहिजे रुग्णांनी. थोडक्यात चरबीयुक्त अन्न टाळले पाहिजे. ज्यांना पित्ताशयाचा खडा आहे त्यांनी हे टाळले पाहिजे. नंबर 4. जास्त साखरेचे पदार्थ व शुद्ध कार्बोहायड्रेट्स खड्यांची समस्या वाढू शकतात. त्यामुळे शक्यतो हे मर्यादित घ्या. जास्त साखरेचे पदार्थ व शुद्ध कार्बोहायड्रेट खड्यांची समस्या वाढवू शकतात. त्यामुळे साखर आणि कार्बोदके मर्यादित घ्या. नंबर 5. वजन झपाट्याने कमी करू नका, नाहीतर पित्ताशयाचा खडा होईल. हे लक्षात ठेवा. पित्ताशयाचा खडा होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वजन झपाट्यानं कधीच कमी करायचं नाही. वजन कमी करायचं असल्यास ते हळूहळू वजन कमी करा आणि वजन नेहमी नियंत्रणात ठेवा. वजन वाढू देऊ नका, नाहीतर खडा होण्यास उशीर होणार नाही. म्हणून वजन नेहमी आटोक्यात ठेवा. वजन वाढू देऊ नका, नाहीतर पित्ताशयाचा खडा होण्यास वेळ लागणार नाही. ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. वजन जर कमी करायचं असेल तर झपाट्याने वजन कमी करू नका, हळूहळू वजन कमी करा. तसेच दररोज 30 ते 40 मिनटं नियमितपणे रोज सकाळी व्यायाम केला पाहिजे, चालत फिरले पाहिजे. यानं काय होतं, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते व पित्ताशयाचे कार्य सुधारते. आणि म्हणूनच कोलेस्ट्रॉल वाढू देऊ नका. बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी हानिकारक असते, लक्षात ठेवा. त्यामुळे नियमितपणे 40 ते 45 मिनटे भरभर हे चाललेच पाहिजे. त्यामुळं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते. ही काळजी घेणं गरजेचं आहे. पित्ताशयाचा खडा असणाऱ्या रुग्णांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि इतरांनाही. तसेच दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतो. म्हणून पाणी भरपूर प्या. दिवसभरात भरपूर पाणी पिल्याने, सतत पाणी पिलं तर पाचक रस हा पातळ होतो. त्यामुळे याचा फायदा रुग्णांना होतो, हे लक्षात ठेवा. तसेच लिंबू पाणी कसे प्यायचं तर रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने
विटॅमिन सी मुळे खडे तयार होत नाहीत. लिंबू पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने पित्ताशयाचे खडे होत नाहीत आणि त्यामुळे लिंबू पाणी उपाशीपोटी घेत राहा. कोलेस्ट्रॉलचे खडे असतील तर काही औषधे यासाठी वापरली जातात, ते डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. आणि जर मोठा खडा असेल किंवा मोठे खडे असतील तर डॉक्टरच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करून ते खडे बाहेर काढणे गरजेचे असते, हे लक्षात ठेवा. तेव्हा पित्ताशयातील खडे कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे संत्र्याचा रस नियमितपणे 1 ग्लास प्यायचा किंवा मोसंबीचा रस 1 ग्लास नियमितपणे प्यायचा. पाणी जरी तुम्ही भरपूर पिले 3 नंबर, 1 नंबर मोसंबीचा रस, 2 नंबर संत्र्याचा रस आणि 3 नंबर शुद्ध पाणी, हे नियमितपणे 1 ग्लास जर पिले तर याने काय होतं, पाचक रस असतो आपल्या शरीरामध्ये, जो पाचक रस असतो तो पातळ होतो आणि त्यामुळे रुग्णांना याचा पित्ताशयाचा त्रास होत नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा व्हिडिओ लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेल आयकॉनला टच करा. मित्र, नातेवाईक यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.